आमदार निरंजन डावखरे यांची महत्त्वपूर्ण बैठक, कामगारांचा हक्क व पुनर्वसन यावर सविस्तर चर्चा. आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कामगारांचे हक्क, विकास कामे आणि पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबियांना संदर्भात आढावा घेण्यात आला. विशेषतः कोपरी विभागातील सॅटिस प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदारांनी ठाम मागणी केली आहे की त्यांना त्यांच्या मूळ परिसराजवळच घरे उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच नवी मुंबईच्या धर्तीवर कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने पास करावा, अशी देखील मागणी त्यांनी केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील कार्यवाही लवकरच होईल असं स्पष्ट केले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या बैठकीत गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक नारायण पवार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 ते 4 विषय घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये 47 लोक जे कोपरीमध्ये त्यांचं स्थलांतर करायचं आहे, त्यांचं बायोमेट्रिकची प्रक्रियाही पार पडते. आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय भरतजी चव्हाण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक दुसरे सन्माननीय वाघोले साहेब या गोष्टींचा पाठपुरावा करतच आहेत. आणि या लोकांना कुठेतरी दूर अशी घरं न देता जवळच त्यांना कोपरी भागामध्ये जर प्रामुख्याने घरं भेटली पाहिजेत, ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनाने महानगरपालिकेने संवेदनशील पद्धतीमध्ये या संदर्भात बघून या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी ही आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आमचे गटनेते सन्माननीय मुकेशजी मोकाशी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा हा ठाण्यामध्ये झाला पाहिजे या संदर्भातली मागणी ही सकल मराठा समाजाची सातत्याने राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जागाही आयडेंटिफाय झालेली आहे. आमचे ज्येष्ठ या इकडे सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी सातत्याने गेली 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, ते आमचे रमेशजी आमरे या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत. तर जागा आयडेंटिफाय करून या संदर्भातली जी मागणी महानगरपालिकेकडनं राज्य शासनाकडे गेली पाहिजे या संदर्भातलाही पाठपुरावा या इकडे केलेला आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत, जे वारसा हक्कामध्ये शिक्षण विभागामध्ये जे लोकांचा अधिकार आहे, या संदर्भातला पाठपुरावा माननीय संजयजी केळकर साहेबांकडनं सातत्याने होतच आहे. त्या संदर्भातला या अधिवेशनामध्ये 97च्या अल्पकालीन चर्चेमध्ये मी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याचाच एक फॉलोअप म्हणून या इकडे आज बैठक झाली आणि त्या लोकांनाही न्याय मिळवून देण्याची भूमिका ही महानगरपालिकेने आणि आयुक्तांनी केलेली आहे. संबंधित विभागाच्या सर्व त्या तिकडे असलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भातले स्पष्ट आदेशही दिलेले आहेत. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेचा 5 वर्ष आणि 3 वर्षाचे जे आपले कर्मचारी आहेत यांच्या संदर्भातलाही कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने आणि कुठलीही पद्धतीमध्ये ही प्रक्रिया लांबली जाऊ नये या दृष्टिकोनाने ही निर्णय हे महानगरपालिका घेणार आहे. कारण दोन्ही कर्मचारी जे आहेत ते महानगरपालिकेचेच आहेत, आपलेच आहेत आणि या संदर्भातलाही पाठपुरावा माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सतत हा महानगरपालिकेच्या माध्यमाने झालाय. 91 पासनं हे विषय प्रलंबित आहेत. तर या विषयासंदर्भातली भूमिका आणि या संदर्भातली निर्णय प्रक्रिया ही महानगरपालिकेने त्वरित घ्यावी आणि कुठल्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही केलेली आहे. साहेब, कंत्राटी